पुरुषांनी आपल्या पत्नीला खांद्याला खांदा लावून मान सन्मान द्यावा असं म्हटलं जातं। अर्जुन झाग नावाच्या पतीनं तेच केलं। मात्र त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्याच्या पत्नीकडे पाहिलं की आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा विसरून जाऊ हे नक्की। विहीर खोदायसाठी क्रेन चालवणाऱ्या, बकेटवर उभं राहून जीव धोक्यात घालणाऱ्या आणि दगड फोडणाऱ्या जालन्याच्या अंबडमधील झाकणे आणि शिंदे कुटुंबातील या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत। गावाकडे चांगली शेती असूनही त्यांच्यावर ही काम करण्याची वेळ आली। त्याला कारण आहे दुष्काळ। शेतीतलं दुष्काळ भाग झाला, त्याच्यामुळे आम्ही नाशिक भागाला गेलो पाईपलाईन करायला। ते कामं बंद झाले। परत आम्ही इकडे विहिरीच्या कामावर आलो। इकडे येणं कसं झालं? इकडे आलो तर आम्ही असंच पोट भरायला। आता इकडे शोधित कामासाठी आला तर काम नाक्यावर नाही भेटत म्हणून किरण घेतलं। किरण मग का विहिरीचे काम करू राहिले। 3 सुना आहेत, 3 लेक आहेत। हे काम दगडी लागत आहेत। काम करताना पोरांना वरून दगडी पडत आहेत, हे पडत आहेत। पहाटे 4 वाजता उठायचं, घरातील कामं उरकायची आणि सकाळी 7 वाजता विहीर खणायला सुरुवात करायची। गेल्या 10 दिवसापासूनचा या महिलांचा असा दिनक्रम ठरलेला आहे। अडचणींचा डोंगर पार करत या महिलांनी विहिरीचं काम आता अंतिम टप्प्यात आणलंय। आधीचं काम पाईपलाईनचं होतं, ते पाईपलाईनचं काम करत होतं पहिलं। ते झालं संपल्यामुळे इकडे विहिरीच्या कामाला आलो। आता विहिरीचं काम करतो। किरण चालवतो आणि अवघड वाढतं काम। दगड मोठाले उचलतात, लागलं बिगलं तर ते। अर्जुन झाकणे, त्यांची पत्नी, 3 मुलं, 3 सुना, तसंच त्यांचा मेहुणा आणि त्याची पत्नी असे 10 जण रोज 12 तास कष्ट करतात। पावसाळ्यात मात्र हे कुटुंब गावी जाऊन शेती करतं। इतर वेळी कामाच्या शोधात गाव सोडावं लागतं। त्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षण अंधारात आहे। मात्र महिलांची कामाबद्दलची निष्ठा आणि मेहनत पाहून विहीर मालक देखील अवाक झाले। हा धोकादायक काम आहे आणि आमच्या पोरांना शाळेसाठी काहीतरी व्यवस्थित मिळावे। आता आम्ही हे असं काम करतात। या महिला स्वतः क्रेन चालवतात, विहिरीत उतरतात, दगडी काढतात। त्याचबरोबर पुरुषांबरोबर पेक्षाही जास्त काम करतात। कारण की सकाळी 5 वाजता यांना उठावं लागतं। स्वतःचा स्वयंपाक करतात। स्वयंपाक सगळं धुनी भांडी करून त्यानंतर 9 वाजता या विहिरीवरती येतात। विहिरीवर पुरुषांच्या बरोबर काम करतात। तरीही दमल्यानंतर त्या परत जाऊन त्यांची स्वयंपाकाची संध्याकाळची वेळ असते, त्या वेळेवरती स्वयंपाक करतात। केवळ 30,000 रुपयांसाठी हे कुटुंबीय स्वतःचा जीव आणि मुलांचं भविष्य धोक्यात घालतायत। दुष्काळाची झळ इतरांना बसू नये म्हणून आपल्या घामातून विहीर भरण्याचं त्या काम करतायत खरं, पण अशा कामातून त्यांना मिळालेला समानतेचा अधिकार ही समाजासाठी नक्कीच घोषणावं बाब नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।